बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये सिंहस्थापूर्वी नाशिक शहराला मोठा निधी देण्यात आलेला आहे. शहरातील 9,129 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली गेली आहे. टेक्नॉन गोदावरी इनिशिएटिव्ह अंतर्गत 225 कोटींचा प्रकल्प आहे. 373 कोटींच्या गोदावरी स्वच्छता प्रकल्पाला सुद्धा त्यामुळे गती मिळणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत. किरण, मोठा निधी मिळालेला आहे, त्यामुळे नाशिकचा कायापालट होईल. जगदीश, आपल्याला माहिती आहे की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं मोठ्या प्रमाणात विकास कामं जे आहे ते प्रशासन आणि सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि त्यातच आता नाशिक शहरासाठी 9,000 कोटी रुपयांचं जे निधी आहे ते विविध विकास कामांसाठी सरकारने मंजूर केलेलं आहे आणि लवकरच ते प्रशासनाकडे वर्ग सुद्धा होतील. नाशिक शहरात देखील एकूणच जिथे इंटरनल रस्ते असतील किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरती प्रशासन आता अतिशय ठोस भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या कुंभमेळा गोदावरी नदीमुळे नाशिकमध्ये होतो, ते गोदावरी नदी मागच्या काही दिवसांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. अनेक पर्यावरण प्रेमी या सगळ्या मुद्द्यावरती नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याच मुद्द्यावरती आता प्रशासन काम करताना बघायला मिळतोय. या निधीतला बहुतांश जो निधी आहे तो गोदावरी स्वच्छता करण्यासाठी प्रशासन वापरणार आहे, एक अशा पद्धतीचं माहिती मिळते. आणि आगामी काळात अजूनही जे जे काही विकास कामं असतील ते करू, असंही ग्वाही जे आहे ते स्वतः मुख्यमंत्री आणि सरकारने दिल्याचं सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते. सर्वांचे धन्यवाद.